शुद्ध सात्विक डाळ खिचडी, कुरकुरीत पापड, चटपटीत आंब्याचे लोणचे आणि त्याबरोबर गोड दाट अशी गुजराती कढी. सुटले ना तोंडाला पाणी? हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज बनवणार आहोत मस्त आणि दाट अशी गुजराती कढी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 कप दही घेतलेलं आहे. हे थोडंसं आंबट दही आहे. 2 हिरव्या मिरच्या, 2 तुकडे आल्याचे, 2 चमचे बेसन, थोडंसं मीठ आणि 2 चमचे गूळ. तुम्हाला किती गोड हवा आहे याच्यावर तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता. त्यासाठी इथं मी 3-4 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. जिरे मोहरी आहे, थोडीशी हिंग आहे, 1 चक्री फूल आहे, मेथी दाणे आहेत थोडेसे, 1 तुकडा दालचिनीचा, 3 लवंग आणि 2 लाल मिरची. कढीसाठी आपण मिश्रण तयार करून घेऊ. त्यासाठी बेसन, दही आणि मिरची आणि आल्याची जाडसर पेस्ट करून घ्यायचे, ती ह्याच्यामध्ये घालायचे आणि मीठ. हे सगळं छान आपल्याला फेटून घ्यायचंय. 1-2 मिनिटासाठी दही छान फेटून घ्या. याने काय होईल, दही आपलं गरम केल्यावर कढी आपली फुटणार नाही. मी इथं प्रमाण दिलेलं आहे. 1 कप दहीसाठी 3 कप मी पाणी घेणार आहे. तुम्हाला किती दाटसर आहे त्यावर तुम्ही पाण्याचे प्रमाण ठरवू शकता. ठीक आहे, आता हे आपण सगळं छान असं मिक्स केलेलं आहे. मी 1च कप पाणी घातलेले होते. आता अजून 2 कप मी पाणी याच्यामध्ये ॲड करते आणि हे मिश्रण छान मिक्स करून घेते. मिश्रण आपण चांगलं आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण कंटिन्युअस हलवत राहायचं आहे जोपर्यंत कढीला उकळी येत नाही. ठीक आहे, तुम्ही बघू शकता मी आता हे गॅसवर ठेवलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती कंटिन्युअस आपण हे हलवत राहणार आहे. झालेले आहेत, आपण मिश्रण हलवत आहोत. अजून उकळी आलेली नाही आहे. त्याआधी आपण थोडंसं ह्याच्यामध्ये गूळ घालून घेऊ. गूळ तुमच्यानुसार, तुम्हाला किती कमी गोड हवा आहे, जास्त गोड हवा आहे, त्यावर तुम्ही तुमच्या गुळाचं प्रमाण ठरवू शकता. जर गूळ आवडत नसेल तर तुम्ही साखरही ॲड करू शकता. ठीक आहे, आता बघू शकता तुम्ही उकळी आलेली आहे आपल्या कढीला. आता आपण हे बाजूला ठेवून देऊ आणि फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी इथं मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. तुम्ही तेलही घेऊ शकता, पण गुजराती कढीला तुपाची फोडणीमुळे चव खूप छान येते. ठीक आहे, आता आपण तूप गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये फोडणीचं साहित्य घालून देऊ. फोडणी आपली तयार आहे. आता आपण गरम गरम कढीमध्ये ही तुपाची फोडणी देऊ. फोडणी दिलेली आहे. आता आपण परत एकदा आपल्या कढीला उकळी काढून घेऊ. तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली गुजराती कढी रेडी आहे. ही कढी नक्की ट्राय करा. करायला अगदी सोपी पण चवीला एकदम मस्त. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.